जे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, आम्हाला सर्व जाती धर्मातल्या लोकांनी संविधानातले भारतीय म्हणून आपण एकत्र आलो तर 2% ताकद आपल्यावर 5% ताकद 85% लोकांवर हेवी होणार का? तर नाही ना. तीच कन्सेप्ट माझ्यापाशी होती. ऍक्च्युली बाबासाहेब आंबेडकरांचा एक इंडिपेंडंट लेबर पार्टी, त्या इंडिपेंडंट लेबर पार्टीचं ध्येय धोरण, त्याची उद्देशिका आणि आमच्या संघटनेची उद्देशिका एक आहे. त्या इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं मजूर मंत्रालय, मजूर संघटनेचे लोकप्रतिनिधी निवडणुकीत उतरवले होते. त्याच्यात डांगे साहेबांपासून सर्व होते आणि बाबासाहेबांचे 25 ते 30 सदस्य निवडून आले होते. आपल्याला माहिती असेल बहुतेक लोकांना, महाराष्ट्राच्या मुंबईमधून निवडून आले होते त्या काळात. ती इंडिपेंडंट लेबर पार्टी आज कुठे आहे? दुःख वाटते हो साहेब. आणि बाबासाहेबांचे पाईक कुठे आहे? तुम्ही पहा, आज 70 वर्षामध्ये बाबासाहेबांचे पाईक कुठे आहे? आज खाजगीकरण आलं, खाजगीकरणाची निर्मिती झालेली आहे. ज्यावेळेस काँग्रेस पार्टीचे लोक, आपण पुण्यात राजकीय एजेंड्यावर न बोलता, परंतु खाजगीकरण धोरण जेव्हा पार्लमेंटमध्ये किंवा कुठे हे प्रस्ताव आला तेव्हा आपल्या लोकांनी काहीच नाही केलं. आपलेच लोक होते मंत्रालयामध्ये, कमीत कमी 50% 10% तर असतील, पण या लोकांनी त्या खाजगीकरणाचा विरोध केलेला नाही. आज खाजगीकरण आणि आज मोदीला आपण दोषी बांधतो. हो, आहे तो दोषी, परंतु सर्वात मोठा आत्मचिंतन करा, आपण किती दोषी आहोत. दुसऱ्यांवर आपण टिप्पणी करतो, ब्राह्मणावर टिप्पणी करतो, पण आपण आत्मचिंतन करत नाही, मीनं काय केलं. आणि आज वेळ, माझ्या मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, सगळ्यांना आज वेळ आहे. आज जर आपण विचार मंथन नाही केलं तर तुमच्या पुढची पिढी किंवा तुमचे पोरं तुम्हाला घरातून हाकलल्याशिवाय राहणार नाही म्हातारपणा. कारण की आज संविधान जाणणारे पैदा झालेले आहे. तर गोष्ट अशी आहे, आज एसटी महामंडळचं विलीनीकरणासाठी आंदोलन पाहत आहे ते सगळं. तर ऍक्च्युली माझ्या संघटनेला त्यावेळेस बाद करण्याचा प्रयत्न झाला, पण माझ्या पद्धतीनं मी संघटना वाचवली. आता गंमत अशी आहे की तुम्हाला ही संघटना याचा व्यापक परिणाम का दिसत नाही, तर विचार करा. आज बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, घटनेचे शिल्पकार आहे, पण आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज अजूनपर्यंत मुख्यमंत्र्याच्या पदापर्यंत पोहोचला नाही. पंतप्रधान तर सोडा, बाबासाहेबांचा डीएनए आजपर्यंत आणि इकडून तिकडून आलं, इकडून तिकडून जमा झाले. कालचे मनुवादी विचार असो की काय असो, परंतु आज किती लवकर मुख्यमंत्री बनला हो, हे विचार करण्याची क्षमता आहे. आज बाबासाहेबांना संविधान लिहिलं, पण बाबासाहेबांचे जे वंशज कोणी आजपर्यंत मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्री, थोडे बहुत खासदार आमदार झाले, परंतु तिथपर्यंत पोहोचले नाही. कारण का आम्हाला सत्तेपर्यंत पोहोचवायचं नाही, आणि सत्तेत पोहोचलो तर आपल्याला हक्क अधिकाराची जाणीव होते आणि मग आपण बंड करून पेटतो ना. तर अशीच घटना, अशाच घडामोडी होत आहे. परंतु भाऊ, याच्यासाठी एक रमाई लागते. प्रत्येक नेत्याच्या घरी एक रमाई असायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची रमाई आमच्या नेत्याच्या घरात नाहीये. तुम्ही पहा, प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मिसेस पहा, आठवले साहेबांच्या मिसेस पहा, जोगेंद्र कवाडे साहेबांच्या मिसेस पहा. अहो, जाऊ द्या तिथपर्यंत. वर्धेत ते रामचंद्र गंगारे साहेब आमचे नेते होते, कामगार नेते, त्यांच्या मिसेस पहा. कारण की त्यांच्या मिसेस नोकरीला होत्या, त्यांच्या मिसेस नोकरीला होत्या, म्हणून ते माणसं चळवळी करू शकले. पण या सुरेश रंगारीची मिसेस आजही कालही भांडे घासत होती, आजही भांडे घासते, कालही ते टिफिनचे डबे बनवत होती बिचारी, आजही डबे बनवते. माझ्या घरी माझी पत्नी आणि मला 4 मुलं आहेत. मला वास्तविक मुलगा आणि मुलगी आहे, पण माझे बाबा 85 वर्षाचे आहे, माझी आई 75 वर्षाची आहे. म्हणजे हे माझे मुलं. आणि मी एकटा आहे, मला मुलगा एकटा आहे. परंतु मी एकटा असून एकटा आहे
परंतु मी एकटा असून इतका निर्भळ कसा? कारण याच्या मागे कारण आहे माझी आई. हे हिंगणघाट, 100 घाट का एक ही घाट, ये है हिंगणघाट. अंग्रेजों का काल से मेहता मिल था यहाँ पे. हर मजदूर इस हिंगणघाट में सुखी और समृद्धि से रहता था. आज वेना नदी के किनारे पे अपन लोगों, कारण का मला ते टेक्निक, मला भाषण करता येत नाही, मी लीडर नाही आहे, मी कर्तृत्वातून आपलं नेतृत्व उभं केलेलं आहे. मित्रांनो, 100 घाट का एक ही घाट है, वो है हिंगणघाट, जो समृद्धि से संपन्न था. जैसा हमारा जम्बूद्वीप समृद्धि पकवान था बुद्ध के काल में. सनातन थे, पर सनातन को जो पसंद नहीं आया, बुद्ध ने अपनी बुद्धि के आधार पे, बुद्ध को क्या, आप मूर्ति में बुद्ध ढूंढते हो, अरे मूर्ति में बुद्ध एक साइंटिस्ट है. और बुद्ध एक साइंटिस्ट आदमी बन के, उनको जब बोधि प्राप्त हुई बोधि वृक्ष के नीचे में, तो वो साइंटिस्ट ने अपने तक सीमित नहीं रखा. अगर सीमित रखते तो वो अपने तक ही रखते थे. इन 5 घंटे के हाथ से उन्होंने उसका प्रचार और प्रसार किया. आज बुद्ध है और हमें युद्ध नहीं चाहिए, बुद्ध ही चाहिए. पर ये जो हिंगणघाट था, ये समृद्धिवान था उस वक्त भी. अंग्रेज के जमाने में यहाँ पे मील मजदूर थे. उसी तरीके से हमारे कोचर के, जिनमें मेरी माँ काम करती थी, मेरे पिताजी गैंगमैन थे रेलवे में, तो मेरे पिताजी एक गैंगमैन, और बहुत तो मेरे मन मला सांगायचं म्हणजे अच्छा, मैं हिंदी में बात करता हूँ. मेरे पिताजी गैंगमैन थे ना, और इतने सिंपल है. आज भी आप मेरे घर में आके दीजिए, सबसे ज्यादा डरपोक पिताजी. और इस पिताजी के इसमें मैं कैसा लड़का आया. देखिए, मेरी माँ मिल मजदूर थी. जब मेरी माँ उस मिल मजदूर के वक्त ये जो जीन मजदूर का आंदोलन होता था, तो जब मेरी माँ गर्भवती थी, उस पीरियड की बात है, उस पीरियड में बहुत आंदोलन में लोग गए जेल में. उसके बाद में मेरा जन्म होने के बाद में भी आंदोलन चलते रहा. तब मैं मेरे माँ की उंगली पकड़ के उनके साथ में आंदोलन में गया. तो जब जेल भरो आंदोलन हुआ, तो मेरे माँ के साथ में मैं दूध पीता बच्चा था, तो चला गया. तो जेल की हवा तो उसी वक्त मेरे को मिली. तो डर नाम की चीज हम उसी वक्त समझ लो. अभी आईचं दूध पिलेल्या माणसात गुडगुडते ना, आणि गाईचं दूध पिलेलं तुम्ही सगळेच पाहता. तर कसं आहे की ह्या कामगार संघटनेसाठी खूप त्याग करावा लागला. आणि त्याग हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे. जो माणूस त्याग करते त्याला यश आहे. डर के आगे जीते. आणि कामगार क्षेत्रामध्ये खूप तर हे शब्द नाही आहे की कामगाराचं जे मूलभूत बाबासाहेब आंबेडकरांनी 1947, म्हणजे आज बाबासाहेब आपल्याला संविधान दिवस आठवते, काल परवा झालेला संविधान दिवस 26 नोव्हेंबर 1950 आपण संविधान दिवस मानतो. परंतु वास्तविक बाबासाहेबांना कामगारांसाठी जे कायदे लिहिले ना, महिलांसाठी जे त्याग केला बाबासाहेबांनी, 1947 मध्ये जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी, जे पहिलं काँग्रेसचं गव्हर्नमेंट आणि मजदूर मंत्री होते त्यावेळेस तो कायदा लिहिला बाबासाहेबांनी. त्या कायद्यामध्ये उपकायदे आहेत वेगवेगळे. त्याच्यामध्ये आम्हाला उपदान कायदा आहे, आम्हाला बोनस कायदा आहे, आम्हाला भरपूर असे गोष्टी आहे. आम्हाला 8 घंटेची ड्युटी आहे. आणि जेव्हा महिलांसाठी विषय आला, समानतेचा अधिकाराचा त्यात पार्ट आहे, त्याच्यावर विवाद होऊन बाबासाहेबांना तिथे रिजेक्ट करून आपले नियुक्त काय म्हणता की राजीनामा फेकावा लागला. कारण की मंडळ आयोगाचा तो संबंध आहे ना, महिलांना समानता द्यायची नव्हती, मनुवादी विचारधारा होती. तर गोष्ट अशी आहे की ते संपलेली नाही आहे, आजही आहे. आणि गोविंद पानसरे साहेबांचा एक विषय मी प्रामुख्यानं आपल्यास सांगतो की पुण्यामध्ये कोरो ट्रेनिंग त्या बेसमध्ये असताना, कोरो हे माझ्या जीवनात आलेलं खूप मोठं कॅडर आहे. त्या कोरोचा मी फेलो होतो आणि त्या फेलोशिप मध्ये मला जे शिक्षण मिळालं, गोविंद पानसरे साहेबांनी एक व्यवस्था सांगितली होती मरण्याच्या बहुतेक एखादी वर्षात 6 महिने 8 महिन्याच्या आतमधली गोष्ट आहे. त्या प्रशिक्षण मध्ये सुषमा अंधारे ताईचं नाव ऐकलं असेल, ऍडव्होकेट सुषमा अंधारे, त्या ताई पण होत्या. गोविंद पानसरे साहेब म्हणत वर्ण व्यवस्था, आज त्यांचं पुस्तक पण आहे, वर्ण व्यवस्था संपून वर्ग व्यवस्था निर्माण झालेली आहे, जागवे व्हा.
आज जर तुम्ही लोक जागे नाही झाले ना तर हे यंग पिढीचे पोरं आहेत ना ते आपल्याला खरंच मारणार आहे. कारण की यांच्यासाठी काहीच उरणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप त्याग केला, बाबासाहेब फुले ते सगळ्या लोकांनी त्याग करत आले. परंतु गोष्ट अशी आहे, आपण त्या त्यागाला बाबासाहेबांना आपल्याला आयटी मिळालेला आहे. हे स्वतंत्र हे वैभव आयटी मिळालेलं आहे. आपण काही त्याग करत नाही, काही नाही. आणि आपण संविधान, कायदा, न्याय व्यवस्थेकडे आपलं दुर्लक्षच आहे. फक्त वोटिंग आणि वोटिंग याच्यावरच खेळ आहे. परंतु मित्रांनो जागे व्हा. कारण की मी आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. मी क्रांती सूर्य ज्योती न्यूज हे आपलं संघटन आहे. क्रांती सूर्य ज्योती न्यूज आमचं चॅनल आहे युट्यूबवर, ते पहा. आणि 2017 मध्ये ऑनलाईन रजिस्टर्ड म्हणजे एक जनार्दन म्हणून गुरुजी आहे नागपूरमध्ये, त्या गुरुजीचा पायीक आहे. त्या गुरुजींनी आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये माहिती विचारली की रेशीमबाग मधल्या शस्त्र साठ्यासाठी आणि तिथल्या सगळ्या लोकांसाठी Z+ सिक्युरिटी लागलेली आहे. तर या Z+ सिक्युरिटीच्या लोकांना जो आमच्या खिशातला, आमच्या मेहनतीचा जो पैसा जाते त्याचा ऑडिट रिपोर्ट आम्ही चॅरिटी कमिशनर नागपूरला मागितलं. चॅरिटी कमिशनरनं आम्हाला चक्क उत्तरामध्ये लिहिलं की भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवी संघ या नावाची रेशीमबागची संस्था रजिस्टर्ड नाही. बस आम्ही काय केलं, 2-3 दिवसानं ऑनलाईन सिस्टम चालू होती. आमच्या वकिलांना आम्ही ते संस्था रजिस्ट्रेशन साठी टाकली आणि आमचा फॉर्म एक्सेप्ट झाला, मान्यता झाला आणि आमच्या फॉर्मला ऑनलाईन रजिस्ट्रेशन मिळालं. मग काय, तो पूर्ण भारतात हंगामा मचाला झाला. आणि आता त्याच माध्यमातून आमच्या संघटनेत आम्ही त्या ऑनलाईन रजिस्टर, संविधान, कायदा आणि न्यायानं ऑनलाईन रजिस्टर जनार्दन मुन गुरुजी यांच्या स्थापित द्वारे राष्ट्रीय स्वयं संघ नागपूर इंदोरा त्याचा वर्धा जिल्हा शाखा म्हणून मी काम पाहते, आशिकबाई काम पाहते, आम्ही सगळं संघटन पाहतो. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरोघरी पोचवायचे आहे आणि अन्याय, अत्याचार, शोषण, बलात्कार या संदर्भामध्ये आणि कामगारांच्या संदर्भामध्ये आम्हाला प्रत्येक घरातल्या लोकांना जागृत करायचं आहे आणि शोषित पीडित समाजाला वाचवायचं आहे. आणि त्या माध्यमातून आम्हाला संविधान वाचवायचं आहे. नाहीतर संविधान बचावासाठी रॅल्या निघत आहे ना, काँग्रेसवाले निघतात, बीजेपी वाले निघतात. अहो खरंच सांगा बरं मला, काँग्रेसवाले हेच लोक खाजगीकरण आणणार आहे, खाजगीकरण लादणारे. आज एसटी महामंडळानं खरोखर यांच्या मर्मिकावर एसटी महामंडळानं हात ठेवलेला आहे, बोट इथं ठेवलेला आहे आणि एसटी महामंडळाचं आंदोलन सक्सेस झालं. आता बघा, त्यांनी मर्मिकावर हात ठेवला आणि आता ती वेळ आलेली आहे कायदा न्याय व्यवस्था संविधानाच्या आधारे. कारण तिथे जो बाबासाहेब आंबेडकरचा पाईक ऍडव्होकेट गुणवंत सदावते त्यांचं नेतृत्व हातात घेतलेलं आहे. आणि हे जे खेळ ऍक्च्युअली चिंगारी भडकावणारे बीजेपी वाल्यांनी भडकवून दिली. कामगार क्षेत्रातली बाब सांगत आहोत, नाही तर तुम्ही म्हणत असाल की रंगारी इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगते. कामगारांच्या संदर्भात ती बाब आहे, महत्वाची आहे. कारण की आज एसटी महामंडळ खाजगीकरणाच्या कायद्याने लाथ मारून पुढे जात आहे. अगर ते सक्सेस झाले तर हे खाजगीकरण रद्दबाहेर ठरणार आहे. आणि जेव्हा सरकार आणि विरोधी पक्षाच्या लक्षात आलं तर आता पलटी वाट काढून राहिले. तिथे आझाद मैदानावरून पळापळी चालू झालेली आहे. कालपर्यंत खूप त्या लोकांच्या पाठीमागे होते, खूप टीव्हीवर दिसत होते. आज का पडत आहे? लोक तर काही लोक तर चिटकून बसलेले आहे आंदोलनाला. आणि विलिनीकरण करा. शेतकरी, शेतमजूर आमचा किती लोक मेले हो. आज शेतकरी ज्या पद्धतीने आपलं आंदोलन नेत आहेत, आज मजबूर केलं मोदी साहेबांसारख्या माणसाला आणि 3 कायदे बाद करण्यास मजबूर केलेले आहे. त्याच पद्धतीनं त्या आमच्या एसटी कामगारांना वाटत आहे. पण गंमत आहे, समजून घ्या, गंमत आहे. दोनही विरोधी आणि काँग्रेस सत्ताधारी आणि विरोधी बसून माइंड लढवलं. अरे उद्या तुझी सरकार आली तर विद्युत महामंडळ मी मागन, जितके मंडळ आहे सगळेचे सगळे मंडळ म्हणून विलिनीकरण करा, विलिनीकरण करा, विलिनीकरण. किती लोकांना करा भाऊ तुम्ही. आज माई सरकार आहे ना, तर तुम्ही एसटीला पेटवले ना.
मग उद्या विद्युत पेटल, मग दुसरं मंडळ पेटल, मग तिसरं मंडळ, मग मंत्रालयामध्ये कंत्राटी आहे ना, मग मंत्रालयातला माणूस पेटल. अहो कोर्टामध्ये कंत्राटी आहे ना, तो बी म्हणत ना मला परमनंट कर. गंमत आली ना लक्षात. तर मित्रांनो हे गंमत करत आहे आणि आपल्याला आपल्या मूलभूत हक्क मागण्याची एक टेक्निक पाहिजे. म्हणून मला एकच सांगायचं आहे की आपण या कामगार क्षेत्रातून एक अशी मूठ बांधू. वंचित हा शब्द बाळासाहेबांच्यासाठी राजकारणी आहे, माझ्यासाठी कामगार नेता आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्या गटातल्या वंचितांची एक अशी मूठ बांधू. आता बघा मी तुम्हाला थोडक्यात 2 मिनिटं बोलू का, वेळ खूप झालेली आहे. एक नगराळे मुंबईत आहे, एक नगराळे आमच्या हिंगणघाट मध्ये. 2 नगराळे बघा. आता तुम्हाला गंमत सांगतो, एक नगराळे तिथं मुंबईत आहे, पोलीस ऑफिसर आहे. एक नगराळे हिंगणघाट मध्ये होता, त्यानं बाबासाहेबांना कलंक लावलं. आणि आज मी तुमच्या सर्वांना सांगतो की हेमंत नगराळे पोलीस महानिरीक्षक मुंबई यानं सुद्धा बाबासाहेबांच्या संविधानाला कलंकित केलं. बोला विचारा कसं. भाऊ तर्क आणि बुद्धीच्या आधारे तुम्ही सगळे बुद्धिजीवी असाल तर, आणि बुद्धाची बुद्धी तुमच्यापाशी साबित असेल तर पहा, ऍट्रॉसिटीचा कायद्याचा गैरवापर करतात. थप्पा तुमच्यावर येते. मस्तकी 3 वर्ष चाललेलं आहे. सगळे जण तुम्हाला म्हणत होते, तुम्ही ऐकत होते. SC ST चे लोक आपण ऐकत होतो. मराठा आंदोलन सामोर नेण्यासाठी काय केलं, त्यांना एका पोरीचा त्या मुलीवर अत्याचार झाला हे मान्य आहे, पण तिचा मुद्दा घेऊन मराठीचं आंदोलन सुरुवात केली. आणि तिथं मग ऍट्रॉसिटी काय पाहिजे, ऍट्रॉसिटी रद्द करा. हे राष्ट्रवादीचा खेळ. आता गंमत पहा, साकी नाक्यावर बलात्कार झाला, तुम्ही महिला आहे, विचार करा. तो पशु वृत्ती माणूस काय जात पाहून करते का हो. साकी नाक्यावर रात्री 2 वाजता त्या माणसानं जो कांड केला, त्या बाईची जात, कांड करणाऱ्याला जात माहित होती का हो. मग हिंगणघाटच्या नरभक्षी नगराळ्यानं कांड केला, मी त्याला फॉलो करत नाही. कांड केला, ते महिला आहे, माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझी पत्नी आहे, माझं सगळं काही आहे. तिला अनुदान देताना दुजाभाव केला का तुम्ही सगळे. तिच्या घरच्या नोकरी देताना दुजाभाव केलं का महाराष्ट्र शासनानं. पण हेमंत नगराळे साहेबांना दुसऱ्या दिवशी ऍट्रॉसिटी मध्ये कन्वर्ट केला गुन्हा आणि मग 22 लाख रुपये दिले महाराष्ट्र सरकारनं. विचार करा, तुमचा हक्क. अहो हे ऍट्रॉसिटी मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे, पण हिचा ऍट्रॉसिटी बसतच नाही. तिथं ऍट्रॉसिटी बसवली हेमंत भाऊ नगराळेला आणि त्या मार्फत त्या बाईले अनुदान द्या होते. हे जात पाहण्याच्या ऐवजी जसं आपल्या शिक्षिका बाई होती, तिची नाही पाहिली ना तिला अनुदान दिलं, तसंच दिलं असतं. काही आमची जात समोर आली असती. आमची जात समोर करून आम्हाला फिकेमध्ये अनुदान देतात. खैरलांजी पहा, खैरलांजी सुरेखा भोसमागे गेली बिचारी, तिची मुलगी गेली आणि त्या भाऊला शेतीनं पैसे दिले, थोडस नरम केलं. आज तो माणूसही गेला. केस सुप्रीम कोर्टात. अहो तुमचे ट्रायल कोर्टचे जज इथे पण तोच वकील होता, आज इथेही वकील आहे. तर ट्रायल कोर्ट मध्ये जर केस पासिंग झाली फाशीवर, नागपूर हायकोर्टानं फाशी माफ केली. सुप्रीम कोर्टामध्ये आधी लटकून आहे आणि तो बहुत मागे गेला. बा झाली ना डिस्प्लेस केस. अन्याय अत्याचार बी समजून घ्या, कामगार कायदेही समजून घ्या. मला हे नाही म्हणायचं भेदभाव नाही, पण ह्या ताईला जर तुम्ही अनुदान देतात हे, तर मग माझ्या बहिणीला साकी नाकेवालीसाठी तुम्ही जात का पाहिली हो हेमंत साहेब. खरंच हेमंत नगराळे हा बुद्धिजीवी आहे का. तर विचार करा बंधूंनो. इतकंच सांगतो, आपल्याला तळागाळातल्या सगळ्या कामगारांना, सर्व जाती धर्माच्या लोकांची एक मूठ बांधून आपल्याला आपल्या मूलभूत हक्क, अधिकार आणि न्याय तो तर मिळवायचाच आहे. आपल्या बहिणीच्या आत्मसन्मानाचं संरक्षण सुद्धा करता आलं पाहिजे. आणि जर हे तुमचा सहयोग, सगळ्यांचा सहयोग मिळाला तर आपण
सगळ्या गोष्टीचं जे आम्हाला क्लासेस शिकवण्यात आलं कशा पद्धतीनं इथे काही टीम आपण तयार करू, यंग पिढीच्या पोरांना, नवीन नेतृत्व पोरांना प्रशिक्षित करू. कायदा समजला पाहिजे, संविधान समजला पाहिजे, न्याय समजला पाहिजे आणि जनहित याचिका करता आले पाहिजे. जसं मी हायकोर्टमध्ये भाऊनं सांगितल्याप्रमाणे स्वतःचं प्रेझेंटेशन स्वतः करत आहे, तसं तुमचं प्रेझेंटेशन तुम्ही करा. तुमच्यापाशी पैसा नाही. मी सांगतो कसे कोणता कायदा कुठं बसते ना, कोणत्या कायद्यानं तुम्ही स्वतःची केस लढू शकता किंवा तुमच्या भाऊ किंवा तुमच्या बहिणीची किंवा तुमच्या गावातल्या कोणाची केस कोणीही शिक्षित माणूस लढू शकते. कामगाराच्या क्षेत्रामध्ये तेच आहे. म्हणून माझ्या मित्रांनो, जास्त बोललो असेल तर मला माफ करा. आणि माझ्या घरात रमाई आहे. माझी पत्नी हे आधुनिक रमाई आहे. त्या रमाईनं माझे मुलं बाळा आणि माझ्या आई बाबांना संगोपन केलेलं आहे. म्हणूनच मी आज तुमच्या समोर उभा आहो. आणि दत्ता मेघे असो की दत्ता मेघेच्या पेक्षाही मोठा मोदी असो, मी निर्भयपणे आहे. मला भीती नावाची वस्तू नाही. माझं मरण कधी येणार आहे, मी मरणाला भेट नाही. परंतु माझ्या घरी रमाई आहे. ते रमाई माझी आई आजही मोलमजुरी करायला जाते आणि अशा पद्धतीनं माझा मुलगा इंजिनिअरिंग शिकत आहे. दत्ता मेघेने ड्युटीतून काढलं, माझं अडलं गाव. माझी रमाई भांडे घासते, टिफिनचे डबे करते आणि याच्यातून माझ्या मुलाला आज इंजिनियर झालाय. पोरगी BSc शिकत आहे. माझं अडलं का? त्यांनी काढलं होतं त्यावेळेस विचार केला होता की याच्या पोटावर लाथ मारली तर भिकीले लागत, मजबूर होऊन माझ्या पायाला गती. हेच मेघे साहेबांचा उद्देश होता ना. पण मी त्याच्या उद्देशावर लाथ मारली. माझ्या रमाईनं मला साथ दिली. आधुनिक युगामध्ये रमाई आहे, घराघरात रमाईत आहे. त्या रमाईला बी माणसाने बी समजायला पाहिजे, त्या रमाईने समजायला पाहिजे त्या घराचं. आणि उद्धारच होईल, बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षणच होईल. तर म्हणून इतकं सांगून मी तुम्हाला आणि हे नवीन कार्यप्रणाली जे निर्माण झालेली आहे भाऊ, तुम्ही टीचे साहेबांना सहयोग करा आणि पुढच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. या पोरांनी चांगला प्रोग्राम आयोजन केला. हा पोरगा उज्ज्वल करू शकते. ही मुलगी आमच्या बाबासाहेबांचं भविष्य आहे. भविष्य वाचवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. इतकंच बोलून मी माझे 2 शब्द समजतो. आणि चुकी जर झाली असेल तर मी माफी मागणार नाही. कारण की तुम्ही मला जर माझ्या चुकीवर बोलले तर मला सुधारण्याचा मौका आहे.